या ठिकाणी आज श्रीरामपूर शहरामध्ये भेट दिलेली आहे आणि विविध धर्माच्या लोकांना या ठिकाणी आम्ही भेटतो आहोत, त्यांच्याकडून ऐकून घेत आहोत आणि या ठिकाणी म्हणजे पुरेसं मनुष्यबळ पण त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. जी एक घटना 3 दिवसापूर्वी घडलेली आहे, दगडफेकीची घटना, त्यामध्ये गुन्हा नोंद झालेला आहे आणि आरोपी पण अटक झालेले आहेत. आणि काही जे आपसामध्ये जे काही अविश्वासाचं वातावरण आहे तर त्या संबंधामध्ये आपण लोकांना आवाहन केलेलं आहे. लोकांच्या पण आपण ऐकतो आहोत आणि त्या दृष्टीने जी काही उपाययोजना आहेत ते आपण करतो आहोत. जे गुन्हेगारी मानसिकतेचे लोक आहेत किंवा जे शांतता बिघडवणारे लोक आहेत तर त्यांच्यावरती जे कारवाई करणं आहे, विशेषतः प्रतिबंधात्मक कारवाई आहे तर ती केली जाते आहे. आणि या ठिकाणी निश्चितच म्हणजे एक श्रीरामपूरमध्ये एक शांतता आहे आणि नॉर्मल्स आहे. त्या ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये 11 वर्ष मुलीवर ऍसिड हल्ला झाला. त्याला आता जवळपास 21 दिवस उलटत आहेत. आता आरोपी फरार आहेत, मोकट आहेत. यामध्ये आपण सर्व म्हणजे काय की त्या घटनेची पूर्ण आपण म्हणजे परत म्हणजे क्राईम सीन जो आहे तर तो आपण रिकन्स्ट्रक्ट करून पुन्हा एकदा म्हणजे आपण त्या ठिकाणी त्या सीनवरती अनेक वेळा भेटी देऊन म्हणजे एक त्या ठिकाणी जे अप्रोच रोड्स असतील, एक्झिट रोड्स असतील, त्या ठिकाणी असणारे CCTV असतील किंवा काही की बाकी इतर तांत्रिक तपास असेल तर तो आपण पूर्ण आपण तपास केलेला आहे. त्यासोबत आपण त्या फॅमिलीशी असणारे इतर समजा त्यांचे नातेवाईक असतील किंवा मित्रमंडळी असतील त्यांच्याशी संबंधित असतील किंवा शाळेचा जो समजा जे ज्या शाळेमध्ये आहे तिथला जो तपास, ह्या सगळ्या ठिकाणचा जो तपास आहे तो आपण केलेला आहे. आणि या ठिकाणी ज्या सुरुवातीपासून ज्या टीम काम करत आहेत आणि वेगवेगळ्या लेवलला काम करत आहेत तर त्यांना आपण त्या आजही तिथं काम करत आहेत आणि निश्चितच आपण लवकरात लवकर हा गुन्हा आपण उघडकीस आणू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.